आदरणीय श्री रंजन कुमार साहेब पोलीस सह आयुक्त पुणे शहर यांचे प्लान देऊन स्वागत करण्यात येत आहे। यानंतर आदरणीय श्री प्रवीण पाटील साहेब अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे प्लान देऊन स्वागत करण्यात येत आहे। यानंतर आदरणीय प्रवीण पाटील साहेब अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे प्लान देऊन स्वागत करण्यात येत आहे। यानंतर आदरणीय श्री शैलेश बलगोडे साहेब अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे प्लान देऊन स्वागत करण्यात येत आहे। यानंतर आदरणीय श्री मनोज पाटील साहेब अप्पर पोलीस आयुक्त पुणे प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे प्लान देऊन स्वागत करण्यात येत आहे। यानंतर आदरणीय उपस्थित राहणारे आपल्या पुणे शहर पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित पोलीस सह आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा सर, त्याचबरोबर अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रवीण पाटील सर, त्याचबरोबर आमच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, उपस्थित असणारे सर्व परिमंडळ 5 मधील नागरिक ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे सर्व फिर्यादी, आमचे पोलीस मित्र आणि आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपण एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या या मुद्देमाल वितरण समारंभास उपस्थित राहिल्याबद्दल मी प्रथमच आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून ऋण व्यक्त करतो। विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वेदना, विसरा सारे धर्मपंथ आणि त्यांच्या वल्गना, सदैव तुमच्या रक्षणा अहोरात्र हा उभा, पोलीस हा माझा, पोलीस हा माझा। आपण पाहतो पोलीस त्यांच्या कर्तव्य तत्परतेने अनेक गुन्ह्यांची उकल करत असतात आणि त्या गुन्हेगारांना जेरबंद करत असतात, परंतु खरी फरफट होते ते भोळ्या भावड्या नागरिकांची, जनतेची। कारण गुन्हेगार गुन्हा करत असताना तेथील मालमत्ता लुटत असतो आणि कालांतरानं तो जेव्हा अटक होतो तेव्हा हीच त्या नागरिकांची मालमत्ता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुद्देमाल बनून राहते। परंतु अशा या मुद्देमालासोबत जनतेच्या आंतरिक भावना जोडलेल्या असतात। आपल्या सर्वांना कल्पना आहे, दरवर्षी 2 जानेवारी हा पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो आणि तदनंतर 2 ते 7 जानेवारी दरम्यान या सप्ताहामध्ये पोलीस विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेतले जातात। माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सरांनी आमच्या पोलीस उपायुक्तांच्या बैठकीमध्ये आम्हाला निर्देश दिले होते की लेट अस सी हु इज द फर्स्ट डीसीपी हु अरेंजेस दिस प्रोग्राम। सर, मला अभिमान वाटतो की आपल्या सूचनेचं पालन करून माझ्या परिमंडळातील 9 पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ प्रभारी आणि दोन्ही एसीपी यांनी उत्साहानं समोर येऊन आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर, सभागृहामध्ये 85हून अधिक तक्रारदार उपस्थित आहेत, ज्यांना आज आपल्या मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचा किमती मुद्देमाल देणार आहोत आणि त्या मुद्देमालाची किंमत सुमारे 2 कोटी रुपयाच्या आसपास आहे। कोणाची ती ड्रीम कार आहे, कोणाची मोटरसायकल आहे। एक कार, मोटरसायकल ही एक फॅमिली मेंबरच असते। काही जणांचं सौभाग्याचं लेणं आहे, मंगळसूत्र वगैरे, तसंच काहींनी कर्ज रद्दीगत होईल। नक्कीच या कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकून आणि हा कार्यक्रम पाहून आपला विश्वास वृद्धिंगत होईल आणि समाजातल्या शेवटच्या नागरिकांपर्यंत अशी चोरीला गेलेला मुद्देमाल आपल्याला साभार परत मिळतो, हे आपण घराघरापर्यंत हा संदेश पुरवाल अशी माझी खात्री आहे। एवढं बोलून मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याप्रमाणे त्यांनी
खूप चांगल्या पद्धतीने फास्ट तपास केला. त्यांचे पोलीस महिला अधिकारी असतील, माळे मॅडम असतील, अजिंक्य सर असतील, कुंभार सर असतील, सर्व नेमाने सर असतील, सर्वांनी तत्परतेने डॉक्टर शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण निखिल पिंगळे साहेब यांचं प्लान देऊन स्वागत करावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते मुद्देमाल वितरणास सुरुवात होत आहे. मी मान्यवर अतिथी पुणे शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त यानंतर अनुराधा अंतू शर्मा यांचे 25व्या वजनाचा सोन्याचा हार किंमत रुपये 2,50,000. अनुराधा अंतू शर्मा यांचं 25व्या वजनाचा सोन्याचा हार एकूण किंमत 2,50,000 रुपये त्यांना माननीय अतिथींच्या मार्फतीने सुपूर्द करण्यात येत आहे. यानंतर लहू भानुदास लालगे यांची सोन्याची चेन वजन 2 ग्रॅम एकूण 16,000चा हा ऐवज त्यांना माननीय अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. यानंतर मोबाईल धारकांचं मी नाव घेतो त्यांनी एकत्रितपणे मान्यवरांच्या समोर उपस्थित राहायचे. रामकिशन वसंता इंगोले, अकिब अनवर शेख, जीवन शंकर शेट्टी, पूजा मुकेश रणपिसे यांचा मोबाईल हरवला होता. त्यांना अतिशय तपासातून त्यांचा मोबाईल शोधून त्यांना आता सुपूर्द करण्यात येत आहे. यानंतर मी सर्व वाहनधारकांना मी विनंती करतो की मी सगळ्यांची नावं घेईन, त्यांनी कृपया एकत्रितपणे मंचावर यायचं आहे. प्रसाद व्यंकट रामैया, मोहम्मद अली महबूब पठाण, पन्नालाल मारुती गायकवाड, अक्षय राम गायकवाड, रतन सिंग मारुती सिंग रजपूत, अमित शिवाजी देसाई, ओमवीर उत्तमराव राठोड, श्री हर्षद चंद्रकांत पाटील, डोना सपना दत्ता यांनी एकत्रितपणे आपला वाहनाची चावी घ्यायची आहे. बरोबर वाहन हे आपल्या जीवनाचा एक भाग होऊन जातं. वाहन हरवल्यानंतर आपले कुटुंबाचा सदस्य गेले तर